जे कोणी अध्यक्ष असले, विजय चव्हाण असू नाही तर विवेकदादा असू, आपल्यासोबत या गावचे सरपंच आहेत. आता गावचं सरपंच पद भूषवत असताना सगळ्यांना बरोबर घेऊन पुढे जायचं असतं. गावच्या विकासाचा गाडा पुढे नेत असताना सगळ्यांच्या साथीनं विकास करायचा असतो. सुनील भाऊ नमस्कार. तर कुलस्वामी खंडेरायाचं जे देवस्थान ट्रस्ट आहे त्यांचा कारभार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगल्या नावाने आहे किंवा एक वेगळं तुमची पब्लिसिटी आहे. ही अशा प्रकारची अवदासाहेब मंडळींना का आठवली, अशा प्रकारचे जाहीर फ्लेक्स लावून आहे? साहेब नमस्कार, तुम्ही आल्याबद्दल. तुम्हाला एक छोटी पहिली पार्श्वभूमी सांगतो. 18 वर्षापूर्वी नारायण शेठ निवृत्ती शिंदे हे अध्यक्ष होते. त्याच्या अगोदर पहिले दशरथ शेठ तुकाराम चव्हाण हे अध्यक्ष, त्यांची बॉडी होती. साहेब दशरथ शेठ झाल्यानंतर नारायण शेठ आली, तो कार्यकाळ माहिती आहे. आणि नारायण शेठच्या बॉडीमध्ये माझे वडील सुद्धा स्वतः विश्वस्त होते. पण ज्यावेळेस नारायण शेठच्या ऑरेगॉन सभा तापड स्वभावामुळं गावाने त्यांची हरकत घेतली, त्यावेळेस आमचे पप्पा आम्हाला काय म्हणायचे, बाई ज्ञानेश्वर सखाराम चव्हाण चुलते माझे वडील रामदास बाजीराव चव्हाण आणि माझे बंधू म्हणायचे संतोषदास ज्ञानेश्वर चव्हाण का कायम गावासमोर जायचं, मागं गाव करीन तो राव करणार नाही. त्यावेळेस आमचे महाराज कैलास महाराज चव्हाण परिवर्तन पेन ह्या जे आत्ता विद्यमान आहेत विश्वस्त यांच्या बाजूने उभे राहिले. माझे वडील राजीनामा देऊन यांच्या मागे उभे राहिले आणि नारायण शेठच्या बाबतीत आंदोलन करून उपोषण करून बाळाजी बाबा ते बी होते, उद्धवदादांचे वडील ते बी होते, यांनी आंदोलन करून तिथं ती बॉडी बरखास्त करून ही नवी बॉडी आली. साहेब याचा नारायण शेठने राग धरून गावाला विचारावं, हे जे आहे आज म्हणतात ना आम्ही पदव याच्यातली निम्म्या नाही ना संघर्षात नव्हते. माझ्या वडिलांना तिथं नारायण शेठनं त्यांचे मित्रपरिवार मारेकरी आणून भर चौकात माझ्या देखोत माझ्या वडिलांना मारलं. मी खोटं बोलत नाही. कोणच काढताय? कोणच नाही साहेब. कोणच्या? नारायण शेठनी यांचे संघ होतो आम्ही, सांगतोय ही अवदस खाली यांचे संघ आम्ही होतो. आणि त्यावेळेस असा निर्णय झाला साहेब ह्या विद्यमान बॉडीचा की अख्ख्या गावाला भक्तगण करून घेऊची. नारायण शेठची चूक झाली. ती महिलांची कार्यकारिणी लावली होती, एक 2-4 महिने महिलांची कार्यकारिणी राहिली, ती काढून टाकली. दर मीटिंग गावात दरी जाईन, सगळ्यांना विचारात घेतलं जाईल. ठीक आहे, हे चाललं विश्वासात नारायण शेठ घालून यांना बसवलं. माणूस शिकायला थोडा टाईम जातो. मला आत्ता शिकतील मग शिकतील, शिकता यांचे 5 वर्ष याचे कधी 18 वर्ष झाले हे माहीत कळच नाही लोकांना. साहेब यांना एक सोपा प्रश्न आहे, तुम्ही 25 जण आहेत, जे त्यांनी केलं ते तुम्ही करू नका. घटना बदलता येते, दुरुस्त करते आपल्या हातात आहे. मला एक साधा आणि सोपा प्रश्न आहे, कोण अध्यक्ष कोण आहे हे माहीत नाही. विश्वस्तांना एक साधा आणि सोपा सवाल आहे, तुम्ही 25 जणच का? गावात ज्याला इच्छा असेल 18 वर्ष गवडच गावातला त्यांना भक्तगण करून घ्यायला तुमची हरकत काय आहे? आता काही म्हणतील हा बोर्ड का लावला? हा बोर्ड काय भक्तगण कराय का? आम्ही आमच्या नावाने चेक नाही मागत. जो फॉर्म भरायचा आहे, जो चेक काढायचा आहे, सर्वसामान्याला भरता येत नाही. ही जी मंडळी आहेत याच्यातली ही मंडळी फॉर्म भरती, सहकार्य समाजसेवा करतील. आणि साहेब कोणाला वाटत नाही भक्तगण व्हावा. मी तिथं 2-3 वेळा गेलो, 7 वर्ष संघर्ष करतोय. आपण काय विषय मानला का? तुमचा अधिकार काय? आणि मी सरपंच वडच गावासाठी हे मंदिर आहे, इथं 25 भक्तगण आहेत, हे मला त्यांचं उत्तर आहे. इथं 25 जण निर्णय घेते, तुमचा संबंध नाही बोलायचा याच्यात काय. मग जर गाव भक्तगण 25 काय तुम्ही मालक नाही ना? मालक तर गावचं म्हणणं असेल सगळ्यांना सभासद करा, तर त्यांनी पण फ्लेक्सिबल झालं पाहिजे. आमचं म्हणणं काय आहे, गावाला भक्तगण करा तुम्ही, ज्याला इच्छा वाटेल तो भक्तगण होईल. आणि उद्या आता कळते हा अध्यक्ष तो अध्यक्ष, आपण काही त्यांना विचारत जात नाही. त्यांनाच विचारा तुम्ही अध्यक्ष नक्की कोण आहे. आणि साहेब मनमानीचं मनमानी 100%. मनमानीचं कारण का बोलतो साहेब? स्वतःचे विश्वस्तांना म्हणा घरापुरचं छोटा पत्रा शेड सुद्धा पाडू शकत नाही. एक 20-25 लाख रुपयाचं कॅन्टीन यांनी आज जमीन दोस्त केलं साहेब. तिथं काय डेव्हलपमेंट करायची असेल त्यांना तिथं भक्तभवन बांधायचंय साहेब. 70 लाख रुपयाचं भक्तिभवन आहे, 20-25 लाखाची इमारत तुम्ही जमीन दोस्त केली. आता लागणार सीजन चालू आहे, परवानगी घेतली असेल की बाबा ही इमारत पडायला झाली असं सर्टिफिकेट घेतलं असेल ना साहेब? ती पडायला इमारत झाली नाही, त्यांनी त्या खंडोबाची शपथ घेऊन इमारत पडायला झाली का? आणि जागा आहे ना, 10 एकर जागा आहे, तिथं भक्तिभवन बांधू शकतो ना वरती तुम्ही. फक्त यांना 25 जणच आहेत, त्यांना कोणाला विचारायची गरज वाटत नाही. त्यांनी ते पारडं तिथं भक्तिभवन बांधायला चालू करायचे. साहेब लय प्रश्न आहेत. यांनी लोकांना भक्त केलं पाहिजे, म्हणजे सभासद केलं पाहिजे. सभासद केले तर बोलायचा अधिकार आहे. मला हा एक प्रश्न आहे साहेब मनात, तुम्हाला लोकांना वडसगावच्या भक्तगण करायला हरकत काय? 25च का? हे 25 असले तुमचे विचारायचं मी, तुम्ही मनमानी करा बघा साहेब. 18 वर्ष 25 याच्यातलाच तो वर खाली. बरं चला साहेब, 18-25 भक्तगण आहे. मला सांगा, दशरथ शेठची बॉडी होती तेव्हा ते भक्तगण होते, नारायण शेठच्या बॉडीतले सगळे जिवंत, माझे वडील वारले ते, मग ते सभासद असल्याशिवाय विश्वस्त झाले का हो? त्यांची नावं कुठे गेली? मग तुम्ही हे काय केले? यांची नाव उडवलीच ना. जे जुने जे विश्वस्त होते
त्यांची नावं त्या सभासद यादीत नावं पण नाही. नाव पण नाही त्यांची. बरं जिवंत आहेत, मिलेले त्यांची नाव ठीक, जे मेलेत त्यांच्या घरच्यांचे डॉक्युमेंट घेतलेत का, मृत्यू दाखले जोडलेत का तुम्ही, मग त्यांची नावं आठवली. मग हे काय केले, हा गुन्हा केलाय साहेब. आणि हे तोडा ते गाडवा, सगळ्यात मोठा तर हाच भ्रष्टाचार असतो साहेब, तोडा गाडवा. मग तो 25 लाखाची तुम्ही तोड शकत, माझ्या घरापुरचं मी एक छोटासा पत्रशेड साहेब तोडू शकत नाही. बरं हेच जर गावाला जास्त लोकांना भक्तांना अधिकार असता तर ते म्हणले असते आमचा विरोध या गोष्टीला, हे तोडायचं नाही, भक्त भवन दुसरी गाव द्या. यांनी भक्तगण करून घेतले पाहिजे. आणि साहेब हा झाला का तो झाला का तो, कोणी विचारायला गेला का, हुकुमशाही आहे साहेब. आणि आहेच. आणि मी यांना बोलू शकतो कारण की परिवर्तनाच्या यांच्या मागं परिवर्तनाच्या लाटेमध्ये माझे वडील, माझा चुलत भाऊ कैलास महाराज चव्हाण, आम्ही सगळे कुटुंब होतो. यांच्या कोणच्या घरी नारायण शेठ बांधणं करायला तर राग काय झाला, माझ्या वडिलांनी राजीनामा यांच्या संघ राहिल्यामुळं त्यांनी माझ्या घरापुढे येऊन बांधणं केली. आज जे त्याचे निम्मे आहेत ना त्यांना म्हणते तुम्ही कुठे होते बाबांनो, आज जे विश्वस्त आहेत किंवा भक्तगण आहेत ते कुठे होते त्यावेळेस, ज्यावेळेस संघर्षात आम्ही होतो, यांच्या बाजूनी गावाच्या बाजूनी संघर्ष होतो. आज आमची तेच म्हणणे, आमचा काही कोणाला विरोध नाही. आणि विवेकदादा माझा मित्र आहे, राजू मामा महाव्यवस्थापक हा माझा मामा आहे. आमची कोणची मामा आहे, मित्र आहे, मग त्यांच्याशी बोलत का नाही, चर्चेने प्रश्न सोडवत का नाही. 5 वेळा बोललो तुम्ही भक्तगण वाढवा, नवीनला संधी द्या, भक्तगण वाढवा. विवेक चव्हाण काय म्हणतात, नाही ती तरतूद नाही, त्यांना विचारून ते घटना अशी आहे घटना तशी आहे, ते नाही करते बदलली पाहिजे. आता साहेब 18 वर्षीय घटना बदलायला लावतात आणि 18 वर्षापूर्वी यांनी विवेक चव्हाणांचा नंबर आहे, लावा फोन विवेक चव्हाणांना, बघू दूध का दूध आणि पाणी का पाणी. काय म्हणतात विवेक चव्हाण, काय म्हणायचं, लोकशाही भाऊ आम्हाला सभासद करून का घेत नाही, सुरेश वाणी इथे बाईट घ्यायला आलेत, तुम्ही माझे मित्र आहात किंवा आमचे गावचे भूषण आहात, सभासद करून घ्यायला कायदेशीर अडचण काय, लोकांना खरं कळेल. विवेक चव्हाणांची भूमिका पण लोकांपुढे कळेल. शेवटी लोकांपुढे खरं जायला हवं, सभासद वाढवले पाहिजेत, सगळ्यांना विश्वासात घेतलं जावं. ही मागणी अयोग्य आहे असं मुळीच नाही. जी विद्यमान कार्यकारिणी आहे त्यांचा कारभार योग्य अयोग्य ह्या मंडळींना काय वाटतंय हा भाग वेगळा, परंतु ही सगळी मंडळी जीवाभावाची आहेत, गावचे विकास करणारे आहेत. आता हे ह्या गावचे सरपंच आहेत, त्यांना सुद्धा विश्वासात घेऊन पुढे जायला हवं. फोन लागत नाही, फोन उचलते नाही. तुमचे कोण मामा आहेत, राजू मामा लावा फोन, महाव्यवस्थापक लावा की फोन. काय बोलायचं तुमचा प्रॉब्लेम काय ते सभासद करून का घेत नाही, अडचण काय, त्यांनी सांगा मी इथं का एम्प्लॉय मला अधिकार नाही, कळेल तरी लोकांपुढे. खरं काय ते कळलं पाहिजे ना. जर तुम्हाला पोलीस सीबीआय कस्टम्स किंवा न्यायाधीश असल्याचा दावा करणारा वस्तुस्थिती लोकांपुढे गेली पाहिजे. सायबर क्रिमिनल असू शकतात. 1930 या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईनला त्वरित कळवा. मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स तर्फे जनहित. पुणे जिल्ह्यामध्ये वडस देवस्थानचं मोठं नाव आहे, ITI आहे, मोठा दवाखाना आहे. प्रश्न विरोध नाही, विचारांची लढाई आहे. 100% लढलं पाहिजे. अयोग्य असेल तर कारवाई झाली पाहिजे. असू शकतात. हॅलो हॅलो मामा काय म्हणता, कुठे? हॅलो 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 तुम्ही आता कोणाला फोन लावला होता? राजू मामा. काय म्हणतात राजू मामा? हॅलो हॅलो मामा कुठे आहेत? हॅलो हॅलो राजू चव्हाणांपर्यंत तुमचा आवाज जात नाही का? हॅलो म्हटलं खाली उतरलो. हॅलो ठीक आहे, आवाज जात नसेल काय अडचण असेल असो, पण तुम्ही विवेक चव्हाणांचा येतोय का? विवेक चव्हाणांना विचारा पहिले, ते अध्यक्ष का विश्वस्त विचारून घ्या, म्हणजे कन्फर्मेशन होईल काय नक्की ते. स्पीकर ऑन करा. हॅलो दादा नमस्कार. नमस्कार सरपंच बोला. दादा तुम्हाला एक प्रश्न आहे माझा, तुम्ही अध्यक्ष आहे का विश्वस्त आहे? अध्यक्ष का विश्वस्त हा प्रश्न तुला आज का पडला? नाही विचारलं मी. बातमी चालू आहे विवेक शेठ, ऐका ना, आता एक बातमी चालू आहे, ऐका. मी सुरेश वाणी बोलतो. तुमचं नाव चांगलं आहे, वडिलांचं नाव चांगलं आहे, मम्मीचं नाव चांगलं आहे. हा जी फ्लेक्सबाजी चालली किंवा हे जे चाललंय ना, हे कुठेतरी थांबण्याची गरज आहे. तुम्ही सगळ्यांनी एकत्र बसून याच्यावर मार्ग काढला पाहिजे. जर तुम्ही अध्यक्ष असा, एक मिनिट ऐका ना, तुम्ही जर अध्यक्ष असाल तर या लोकांना सभासदाची मागणी असेल तर आपण बायलॉज बदलला पाहिजे. शेवटी लोकशाही जिवंत राहिली पाहिजे. अध्यक्ष आज तुम्ही असाल, सुनील चव्हाण सरपंच असतील नसतील,
पण सगळ्यांनी पुढे गेलं पाहिजे. जे सुरुवातीला अध्यक्ष होते आज त्यांचं सभासद म्हणून नावं पण नाही, हे थोडंसं लोकांना अप्रत्यक्षपणे वाईट वाटतंय. याच्यावर तुम्ही जाणकार आहात. कोण अध्यक्ष होते? कोण नाव सांगा, कोण होतं पूर्वीचे अध्यक्ष? माझी आपले नारायण शेट ते तिथं सभासद नाही आता भक्तगण. मग ते पूर्वी सभासद असताना तिथं ट्रस्टी झाले, मग त्यांची नावं रद्द होऊन कशाच्या बेसवर झाली? ऐका ना साहेब, मी काय म्हणतो तुम्हाला, याच्यावर मी सविस्तर तुम्हाला पूर्ण खुलासा करेल. काय होईल, मी आहे फोनवर. मान्य नाही ना, ऐका सर, मुद्दा एवढाच आहे. तुम्ही सगळी मंडळी 2 मिनिटं मला बोलू द्या. हा, बोला, मी बोला. आहे फोनवर. बोला. तिकडून त्यांनी बोलताना काहीतरी तुम्हाला वेगळं सांगायचं, मी वेगळं बोलायचं, मिसअंडरस्टँडिंग साहेब, होणार. चुकीचं काही होणार नाही. सुरेश वाणी चुकीचं काही दाखवत नाही, चुकीचं काही करत पण नाही. 100% याच्यासाठी सुरेश वाणींनाच आम्ही बोलवणार आणि याचं क्लिअरिफिकेशन किंवा याची सगळी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं. फक्त आता माझी एकच तुम्हाला जाहीर विनंती अशी होती, जर तुमच्या गावच्या नागरिकांची मागणी आहे की सभासद संख्या वाढवावी, तर तुम्ही सुद्धा फ्लेक्झिबल राहून त्याच्यावर मार्ग काढला पाहिजे. भविष्य काळामध्ये असे वादविवाद नको. याच्यात कुठलाही दुमत नाही, पण फ्लॅक्सबाजी करून आणि अशा प्रकारे असं गृहीत धरू त्यांचा मार्ग चुकला, गडीवर गृहीत धरू मार्ग चुकला. लोकशाही आहे ना, लोकशाही. आणि अशा प्रकारे कुठंतरी ब्लॅकमेल केल्यासारखं पद्धत करून याच्यात काय नाही, ऐका ना, याच्यात ब्लॅकमेल त्यांनी काय केलं, आम्हाला सभासद करून घ्यावं अशी त्यांची मागणी आहे, ती जाहीर आहे. ही मागणी आहे ना, बसून बोलू शकत होते, असे फ्लॅक्सबाजी करून. अहो मगाशी मला एक तुमच्या गावातील एक ऐका ना, मला मगाशी एक सभासद असे म्हणाले की मी सभासद झालोय, मला पावती दिली, पण त्यामध्ये तुम्ही सभासदच नाहीये आणि माझ्याकडे पावती दिली आणि पावतीचा पूर्ण कसा विषय आहे, हे सगळे विषय मी तुम्हाला आहे ना फेस टू फेस बसून क्लिअर सांगतो ना. तुम्ही लवकरात लवकर याच्यावर मार्ग काढाल, सगळ्यांना विश्वासामध्ये घ्याल आणि गावचा एकोपा कायम ठेवाल अशी अपेक्षा आहे. आता तुम्ही अध्यक्ष का विश्वस्त? अध्यक्ष आहे. आपल्या सोबत होते हे विवेकजी चव्हाण, त्यांच्या वडिलांचं काम चांगलं आहे, त्यांच्या आईचं निश्चित काम चांगलं आहे. जे काय असेल गावाला विश्वासात घेऊन पुढे मार्ग काढणं योग्य आहे. हा, काय सांगा. माझं म्हणणं असे, 2019च्या जे भक्तगणाच्या जो ठराव दिला होता त्याच्यावर हरकत घेतली होती संतोषदादा चव्हाण यांनी, काय ह्या भक्तगणांना आमची हरकत आहे. मग त्याचा अजून चेंज रिपोर्ट पास नाही झाला, ते अध्यक्ष झाले कुठून? म्हणजे मनमानी चेंज साहेब, त्या चेंज रिपोर्टवर हरकत आहे 2019च्या. आणि आता हे म्हणतात मी अध्यक्ष. नक्कीच अध्यक्ष झाल्याचा धर्मदायुक्ताकडनं बदल झाल्याचा रिपोर्ट आला असेल. रिपोर्ट आला, त्यांनी दाखवा रिपोर्ट झालेला आहे का आम्ही अध्यक्ष झालोय याचा रिपोर्ट त्यांनी दाखवावा. म्हणजे विवेक रामदास चव्हाण हे कुलस्वामी खंडेरायाचे अधिकृत अध्यक्ष नाही असा तुमचा आरोप आहे? माझा आरोप आहे. त्यांनी चेंज रिपोर्ट दाखवला, ते अध्यक्ष. हे तर मान्य आहे. विवेक चव्हाण आपल्याशी बोलले, त्यांचं म्हणणं असं आहे की अशा प्रकारे फ्लेक्सबाजी लावून ट्रस्टची बदनामी करणं योग्य नाही. साहेब, बदनामी काय केली? मी स्वतः त्यांना किती विचारा म्हणा, स्वामी भक्त एका भक्तगण करून घ्या का नाही घेतले, करून घेतले. आणि ब्लॅकमेल काय विषय साहेब? ब्लॅकमेलचा विषयच नाही, लोकशाही. ब्लॅकमेलचा काय विषय? भक्तगण होय आमची मागणी, आमची काही चूक आहे का? आणि ब्लॅकमेल काय? स्टंटबाजी जे बोलतात ना, त्यांना 4 वेळा बोललो, साहेब तुम्ही भक्तगण करून घ्या, भक्तगण वाढव. तुम्ही का नाही ते भक्तगण वाढवले? आणि स्टंट तुम्हाला जर वारंवार 4 वर्ष आम्ही 5 वर्ष सांगतोय, सांगू नाही ऐकत नसेल तर शेवटी माणूस हातपाय हलवतोच ना. हातपाय हलवणार ना. उद्या पुढे यायला लागलं साहेब, नाकात पाणी जायला लागलं, माणूस हातपाय हलवणार. आणि मागणी काय? आमची एक रास्त मागणी. आम्ही म्हणलं नाही आम्हाला विश्वस्त करा, भक्तगण वाढवा गावातले, ज्याला इच्छा असेल तो. आणि उद्या भक्तगण वाढवले गेले साहेब, आणि उद्या भक्तगणांना वाटले ते बॉडी चांगले, त्यांचं काम चांगले, तर त्यांना निवडून देते साहेब. 18 वर्षात त्यांनी वल्लभशेठ बेनके आमदार होते, शरददादा सोनवणे त्यानंतर 5 वर्ष होते, अतुल शेठ किती लोकांक कामाची आम्हाला ही देवस्थानासाठी कामं पाहिजे असा ठराव दिला आहे. आणि त्यांच्या पोस्ट दाखवा साहेब, यांनी कोणाकच कामं घेऊन गेले नाही. दाखवा ना, कधी 5 वर्ष शरददादा गेले किंवा अतुल शेटके गेले, किंवा हे ठराव दाखवा. तुम्हाला पद पाहिजे ना, तुम्हाला खुर्ची पाहिजे, तर तुम्ही कामासाठी लोकांकडे गेले पाहिजे, हातपाय जोडले पाहिजे, नाही स्वतःसाठी पण गावासाठी, देवस्थानासाठी. आणि यांचं कार्यक्षेत्र काय? वडच, खंडोबा मंदिर मर्यादित. ते जर वडच गावासाठी पूर्ण खुला असतं तर आज आमचं मारुती मंदिराला पैसे गोळा करायला नसले लागले. आज मुक्ताई शिंद्यांचा खंडोबा आहे, महादेव आहे. कार्यक्षेत्र वडच गाव असतं, नाव काय येतं तीर्थक्षेत्र वडच गाव कार्यक्षेत्र असतं, तर येणाऱ्या निधी विधूतून ह्या गावाला कुलाट टाकला असता की ह्या गावाला खर्च करता आला असता. मंदिरांना पूजा असन, कलरिंग असन, जीर्णोद्धार असन. साहेबांच्या डोक्यात व्हिजन हा प्रकारच नाही.
विजन असतात 18 वर्ष त्यांनी असं काम दाखवा का यांनी तीर्थक्षेत्राचा निधी सोडून असे आणि तिजोरीतले पैसे सोडून असे वेगळे कोणचे नेते कोण पैसे आणलेत आणि काम केले. नांदेडला कुठला वर्ग आहे? ब तीर्थक्षेत्र ब आता बचे 5 कोटी येणार, 2 कोटी आलेत, आता अजून 3 कोटी बाकी आहेत. त्याचे काय पाठपुरावा. दवाखाना बांधलाय, शाळा बांधली, हॉटेल पाडून तिथं ते काहीतरी मंगल कार्यालय करणार, डेव्हलपमेंट सुरू आहे की. अहो साहेब, म्हणजे चांगली इमारत पाडायची 20-25 लाखाची 70 लाखाची इमारत बांधायची. मला सांगा, हॉस्पिटल इथं करायचो साहेब इथं, पण आशाताईंनी आणलं हॉस्पिटलचा 18 धरून तिकडे गेला. कोण जाते का? जाऊन बघा त्या हॉस्पिटलची परिस्थिती सुरू आहे का बंद आहे? चालू आहे, पण तिथं कोण जातच नाही. तुम्ही 2 किलोमीटर साहेब जाणार कोण तिकडे हॉस्पिटल का? इथं जागा होती, इथं जागेचा निर्णय होता. सुभाष त्यावेळेस सरपंच होते, इथं बांधायचं होतं, त्यांनी 18 धरून तिकडे नेलं, तिकडे बांधलं. काय कारण होतं साहेब? अरे भक्त भवन, भक्त निवासी तीर्थक्षेत्र ब चे निधी आहेत वेगळे. म्हणजे अतुल शेटकर त्यावेळेस आमदार असताना, त्या शरद दादा असताना यांच्याकडून स्पेशली काहीतरी मागणी करून हे काम तुम्ही आणलं. जसं विघ्नर देवस्थान स्पेशली ह्या नेत्याकडून हे काम आणतं, त्या नेत्याकडून यांनी काय स्पेशल काम आणलं? ट्रस्टचं नाव काय? कुलस्वामी देवस्थान ट्रस्ट वडच. कुलस्वामी देवस्थान ट्रस्टचे कागदावरचे असलेल्या विश्वस्तांनो, त्याचबरोबर अध्यक्ष जर विवेक रामदास चव्हाण असेल तर माझी तुम्हाला जाहीर विनंती आहे, देवस्थानमध्ये राजकारण आलं की डेव्हलपमेंट थांबली. तुम्ही जे सध्या लग्न सोहळे करतायत त्यालाही अडथळा निर्माण होतो. अजूनही वेळ गेलेली नाही, तुम्ही एकत्र बसा. एक शासनाची पॉलिसी आहे, पाणी अडवा पाणी जिरवा. जर त्या योजनेचा उपयोग इथं होत असेल तर मी म्हणणार नाही यांचंही बरोबर किंवा त्यांचं चूक आहे. यातनं मार्ग काढणं गरजेचं आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. विवेकजी, तुमच्या कुटुंबाचं नाव मोठं आहे. विश्वस्त मंडळींनो, तुम्ही तिथं कायदेशीर बेकायदेशीर हा भाग नंतरचा आहे, परंतु जे गाव करील ते राव करू शकत नाही. सगळ्यांना बरोबर घ्या, डेव्हलपमेंट करा, तर विकास निश्चित होऊ शकतो. तुम्हाला काय सांगायचं याच्यामध्ये? वाणी साहेब, जे विश्वस्त मंडळी आहे याच्यामध्ये काही विश्वस्तांची सुद्धा इच्छा आहे का भक्तगण संपूर्ण गावाला करून घेतलं पाहिजे. कोणाची इच्छा आहे? आहेत. नाव सांगायला तुम्हाला भीती वाटते का त्यांना वाटते? नाही नाही, आम्हाला भीती वाटायची काही कारण नाही, परंतु त्यांच्या कुठला विश्वस्त तुम्हाला म्हणाला की सभासद झाले पाहिजेत? समाजामध्ये प्रतिक्रिया येतात त्यांच्या, आलं का लक्षात? समाजामध्ये त्यांच्या प्रतिक्रिया येतात, त्यांची इच्छा आहे, परंतु मग असं कोण अडवतंय का बा नकोच आपल्याला येईल? सभासद करून घेण्याची भीती काय? हा, मला तेच म्हणायचंय. मग असं कोणाची हा, मला एक गोष्ट बोलू का? एक जो माणूस आहे त्याचं नाव 8 दिवसात जाहीर करू, तो दोन्ही गटात खेळतो, इकडे लावून देतो तिकडे लावून देतोय. विश्वस्त आहे का नागरिक आहे? विश्वस्त आहे. तो ह्या गटात लावितोय त्या गटात भांडणं लावितोय. हा खेळ अख्ख्या गावाचा खेळ खंडोबा केला आणि त्या माणसाने केलाय. 8 दिवसात त्या माणसाचं मी नाव जाहीर करेन का? आणि त्यांनी बी खंडोबा महाराजांची स्वामींची शपथ घेऊन भांडारा घेऊन सांगा का तू लावा करतो नाही. आज गावाचं गाव पण घालावं. ही पाळी त्या माणसामुळे आलेली आहे साहेब. ही जी पाळी आलेली आहे ना, त्या माणसाकडे सुद्धा चारायला बसलो. 8 दिवसात त्या माणसाचं का दोन्ही त्यांच्यात खेळतो ना आमच्या तर राहून खेळतो. याचं 8 दिवसात साहेब मी तुम्ही म्हणा तिथं त्याचं नाव जाहीर करा तयारी साहेब. पुन्हा एकदा माझी तीच विनंती आहे. कुलस्वामी खंडेराय देवस्थान वडद यांचा कारभार मोठा आहे, व्याप मोठा आहे. या ठिकाणी सामुदायिक विवाह सोहळ्यामुळे या देवस्थान ट्रस्टचं नाव वेगळ्या उंचीवर गेलेलं आहे. विद्यमान अध्यक्ष, सदस्य मंडळी, जे संचालक आहे, सगळ्यांनी विचार करा, एकत्र बसा. तुमच्याबद्दल जे काय मतभेद असतील त्याला मोठमाती द्या, चुकीच्या गोष्टी गाडून टाका. सगळ्यांना सोबत घेऊन सभासद वाढवा. सभासद वाढले, लोकशाही लोकांपर्यंत पोहोचली, पारदर्शक कारभार असेल तर घाबरण्याचं कारण नाही. भीती कोणाला असते? जर काय 2 नंबर होत असेल तर. तुमचा कारभार स्वच्छ असेल तर घाबरायचं कारण नाही. आमच्यासारखी मंडळी तुमच्या सोबत आहेत. परंतु ही लोक अशा प्रकारचे फ्लेगबाजी करतात, याच्यामध्ये मला वाटत नाही ही काय बदनामी. जर ह्या लोकांनी तुमच्याशी आधी चर्चा केली असेल, तुमच्याकडनं काही मार्ग निघत नसेल तर लोक शेवटी असा मार्ग अवलंबतात. अजूनही हा विषय फार तालुक्याच्या बाहेर गेला असं नाही. एकत्र या, एकत्र बसा. झाकली मूठ 1.25 लाखाची. काय सांगायचे? 2 मिनिटं तुम्ही बोलले काही झाकली मूठ हे केलं पाहिजे. माझा सोपा प्रश्न आहे, तुम्ही भक्तगण करा. तुम्ही काय अधिकृत आता विश्वस्त नाही, भक्तगण करा. 6 महिने लोकांना भक्तगण व्हायला चान्स द्या. त्यावेळेस भक्तगण झाले का 2 पॅनल लावू, 4 राहू. जे भक्त ज्यांना इच्छा आहे भक्त सभासद झाले यांनाच निवडून दिलं. नाही अहो शुभेच्छा. यांचं काम चांगलं असेल मी सगळ्यात मोठा फ्लॅक्स लावीन का यांना निवडून दिलं तर यांचं सगळ्यात मोठा मी फ्लॅक्स लावीन का अभिनंदन. साहेब, जनता ज्याच्या मागं त्याच्या मागं आपला कौल, जनतेजवळ त्यांच्या मागं असलं आनंद आहे, शुभेच्छा आहे. तुमच्या गावात जथे किती आहेत? जथे 2-3 जथे आहेत. कुठले कुठले? चव्हाण नाही, जथे चव्हाण आणि शिंदे हे मोठे. एक मोठा जात चव्हाणाची, त्याच्यात पोट आहे आपलं कोणतं 40 उमरा, कुलपकर, गोगारे, अमुक तमुक. साहेब जात्याचा विषय काय नाही.
जो तो आता नाही, हुशार जतेचा झाला. विषय मी यासाठी घेतला की तुम्ही जतेवाईत सुद्धा तिथं माणसं विश्वस्त पदासाठी नियुक्त करू शकता. समजा चव्हाणांमधून 2 नावं आली, एखादं नाव वाढलं तर निवडणूक त्या ठिकाणपुरतीच लागू शकते की जेणेकरून देवस्थानच्या ठिकाणी फारसं राजकारण होणार नाही. मी म्हणून म्हणालो साहेब जथ्यानुसार लावण्यापेक्षा जथ्यांपेक्षा माझं काय म्हणणं आहे, जो ग्रामपंचायतला 3 वार्ड आहेत, 3 वार्ड 9चे सदस्य, 3 वार्डप्रमाणे 3 वार्डमधून 9 माणसं द्या. जर बिनविरोध झाली तर लय आनंद होईल का गावाची इज्जत राहील. 2 2 4 2 4 आम्ही असं म्हणत नाही. गाव बसन बिनविरोध झाली तर आनंदाची गोष्ट नाही. बिनविरोध झाली 2 पॅनल लागू 3 पॅनल उद्या सभासद झाले, उद्या सगळ्यांना इच्छा वाटली सभासद झाल्यावर आम्हाला उद्या 2 लागू 3 उभे राहिले, जे निवडून येतील ते वार्ड वाईज 3 करा ना. जे भक्तगण नव्हे विश्वस्त नव्हे तर 3 करा, लावा. 6 महिने भक्तगणाला चान्स द्या आणि लोकशाही पद्धतीनं निवडणूक होऊ द्या. आम्ही तुम्हाला म्हणू शकत नाही तुम्ही मागच्या दरवाजे आले आणि इकडून आले आणि तिकडून आले आणि 25 जणांना माहीत झाले. तुम्हाला जर तुमच्या एवढी खात्री आहे ना का आम्ही याला लोक स्वीकारतील निवडून देतील तर तुम्हाला भक्तगण करा. अडचण काय आहे साहेब, अडचण काय? तुम्हाला जर एवढा तुमचा विश्वास आहे ना का आम्हाला लोक स्वीकारतील तर तुम्ही ओपन भक्तगण करा ना साहेब. हे कुलस्वामी खंडेराया सगळ्यांना सुबुद्धी दे, यांच्यातही परिवर्तन होऊ दे, त्यांच्यातही परिवर्तन होऊ दे. सगळं गाव एक मुखाने एक जीवाने एकत्र नांदू दे. यांच्या मागण्या अवास्तव नाही तर वास्तव आहे. विद्यमान कार्यकारिणी यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करेल. जर यांनी विचार केला नाही तर हे धर्मदाय आयुक्ताकडे जाऊ शकतात, तिथं अपील करू शकतात. कार्यकारिणी वारंवार बदलता येत नाही, परस्पर कुठलाही निर्णय घेता येत नाही. जर परस्पर कार्यकारिणी बदलली ती धर्मदाय आयुक्ताकडे पाठवावी लागते. त्या संदर्भात त्याचे हिअरिंग होतात आणि मग त्याला मंजुरी मिळते. जे काय होत असेल थोडंफार पुढे मागं होत असेल तर काळजी घ्या, सगळ्यांना विश्वासात घ्या. वडच गावचं कुलस्वामी खंडेरायाचं नाव महाराष्ट्रामध्ये दुमदुमत राहील अशी तुम्ही एकी ठेवा अशी अपेक्षा करतो. आणि दुसरं महत्त्वाचं, तुम्हाला काही मदत लागली, यांना काही मदत लागली, गाव एकत्र करण्यासाठी माझी मदत लागली तर सुरेश वाणी तुमच्या सोबत आहे. आमचं ब्रीदवाक्य आहे, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. जे खरं आहे ते तुमच्यापुढे आमचा मांडण्याचा प्रयत्न सतत राहील. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, वडज. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.